सध्या घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का, की भारतामध्ये पहिला घटस्फोट नक्की कधी झाला? माहितीये का, कधी कधी आपल्याला असं वाटतं किंवा जर हा प्रश्न मनात उद्भवला तर असं वाटू शकतं की आपली संस्कृती ही पुरुष प्रधान आहे, त्यामुळे पहिल्या घटस्फोटाची मागणी ही पुरुषानेच केली असेल. पण असं अजिबातच नाहीये. कारण ही मागणी चक्क पहिल्यांदा केली होती ती एका स्त्रीने, आणि तीही मराठमोळ्या स्त्रीने. बसला ना धक्का? हीच माहिती आज आपण घेणार आहोत आपल्या व्हिडिओमधून. भारतात सगळ्यात पहिल्यांदा कायदेशीर घटस्फोट घेणाऱ्या पहिल्या महिला होत्या त्या म्हणजे डॉक्टर रुक्माबाई राऊत. पती दादाजी भिकाजी यांच्यासह झालेल्या बालविवाहाला त्यांनी कडाडून विरोध केला. माझ्या मर्जीविरुद्ध झालेलं लग्न मला मान्य नाही, असं ठामपणाने त्यांनी सांगितलं. आणि त्यांची ही ठाम भूमिकाच त्यांना कोर्टाच्या पायरीपर्यंत घेऊन गेली आणि घटस्फोट मिळेपर्यंत त्यांनी हा लढा दिला. दादाजी भिकाजी विरुद्ध रुक्माबाई हा खटला ऐतिहासिक ठरला आणि संमती वयाचा कायदा 1891 अर्थात एज ऑफ कन्सेंट ऍक्ट या कायद्यात येण्यास मोठी मदत झाली. आता सगळ्यात आधी जाणून घेऊया की त्यावेळी ब्रिटिश न्यायालयाने काय निर्णय दिला होता. या खटल्यात ब्रिटिश न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार रुक्माबाईंना पतीसह राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. पण रुक्माबाईंनी तुरुंगातील शिक्षा पत्करली आणि पतीसह राहण्यास ठाम नकार दिला. त्यांच्या या खमकेपणाच्या निर्णयानंतर 1888 मध्ये त्यांना घटस्फोट मिळाला. इतकंच नाही तर त्यावेळी त्यांच्या पतीने नाही तर चक्क रुक्माबाईंनी त्यांच्या पतीला पोटगी अर्थात काही रक्कम दिली होती. त्यामुळे भारतात सर्वात पहिली पोटगी ही महिलेला मिळालेली नाही तर महिलेने एका पुरुषाला दिली होती. आता रुक्माबाईंनी घटस्फोटानंतर नक्की काय केलं हे देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. रुक्माबाईंनी घटस्फोट घेतल्यानंतर आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि त्या MD झाल्या. इतकंच नाही तर भारतातील पहिल्या प्रॅक्टिस करणाऱ्या महिला डॉक्टरांपैकी रुक्माबाई राऊत या होत्या. रुक्माबाईंनी मुंबईतील प्रसिद्ध कामा हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा केली. डॉक्टर रुक्माबाईंचा हा कायदेशीर लढा इतिहासामध्ये नोंदवला गेला आणि भारतातील घटस्फोट घेणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का? आणि जर नसेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसंच नवराष्ट्राला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.